जॉईन हो रे पटपट. स्क्रीन शेअर करते मी, तोपर्यंत बाकीची मुलं जॉईन होतील. ठीक आहे. पॉलिमर आपण स्टार्ट केले टॉपिक. त्यामध्ये पहिले जे रबर आणि इलास्टिसिटी हे कन्सेप्ट आहेत ते आपण पाहिलेले आहेत, स्टडी केले ते. सेकंड आहे तुमचा टाइप्स ऑफ रबर. ठीक आहे. तर रबर काय असतो? रबर हा एक असा कंपाऊंड आहे किंवा कॉम्पोनंट आहे की ज्याच्याकडे इलास्टिसिटी प्रॉपर्टी असते. ठीक आहे. सो व्हॉट इज इलास्टिसिटी? Elasticity is an ability to undergo large deformation when we applying the stress, and it comes original state when we can remove the stress. Okay, so this property is called as elasticity. Then next you see the types of rubber. There are two types, natural rubber and synthetic rubber. Natural मध्ये पहा, एक मिनिट. See in the natural rubber, what is natural rubber? रबर ट्री माहिती असेल किंवा जरी माहित नसेल ऐकलं असेल, रबरचं ट्री असते. सो आय थिंक मराठीमध्ये ताग ताग म्हटलं जाते त्याला, ताग. इट कन्सिस्ट ऑफ बेसिक मटेरियल इज लॅटिक्स विच इज पोर्शन ऑफ ए आयसोप्रीन मॉलिक्यूल. ठीक आहे. रबरचं जे ट्री असतं त्याच्या बार्कला जर आपण कट केलं, म्हणजे पूर्ण कट, आपल्याला होल ट्री कट करायचं नाही, त्याची जी साल आहे ना, साल ती फक्त थोडीशी त्याला कट मारायचा, तर त्याच्यामधून लॅटेक्स बाहेर पडतो. लॅटेक्स म्हणजे पांढऱ्या कलरचा जो चिक असतो. फॉर एक्झाम्पल चिकूचं झाड पाहिलं असेल तुम्ही. चिकू जर कच्चा असेल, तो जर तोडला गेला तर त्याच्यामधून व्हाईट कलरचा जो सबस्टन्स बाहेर पडतो त्याला आपण चिक वगैरे म्हणतो मराठीमध्ये, तर तो लॅटेक्स असतो. ठीक आहे. This is the latex which is the portion of isoprene molecule which is polymerizes to form a long coiled chain. तो व्हाईट कलरचा जो सबस्टन्स असतो त्याला आपण लॅटेक्स म्हणतो. तो काय असतो तर त्याच्यामध्ये आयसोप्रीन असतं, म्हणजे आयसोप्रीनचे मॉलिक्युल्स असतात ते. त्याचं पॉलिमरायझेशनची रिएक्शन परफॉर्म करून आपण त्याचं लॉंग कॉइल्ड चेन मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. ठीक आहे. आता लॉंग चेन मध्ये जे कन्व्हर्जन केलेलं आहे त्याला आपण म्हणतो रबर. ठीक आहे. आता इथं पहा, तुम्हाला एक रिएक्शन दिसत आहे आयसोप्रीन. आयसोप्रीनचा फॉर्म्युला असतो C5H8. ओके. आयसोप्रीन तिथं दाखवलंय तुम्हाला, CH2 डबल बॉन्ड CCH3. अगेन इट इज कनेक्टेड टू CH डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये कार्बनची संख्या 5 आहे, हायड्रोजन 8, आणि there are 2 double bonds present. Okay, this structure is called as isoprene. Isoprene ची पॉलिमरायझेशन रिएक्शन केल्यानंतर आपल्याला भेटतो पॉली आयसोप्रीन. पॉली मीन्स मेनी. आता इथं फरक काय पहा, एन एवढे म्हणजे खूप जास्त प्रमाणात, खूप जास्त अमाउंट आपण आयसोप्रीनची घेतली, किंवा देर इज व्हेरी लार्ज नंबर ऑफ आयसोप्रीन प्रेझेंट्स. ओके, सो दिस आयसोप्रीन इज कन्वर्टेड इनटू पॉली आयसोप्रीन. पॉली मीन्स आता काय होतं की एकच मॉलिक्यूल आहे, तो सेम मॉलिक्यूल अनदर मॉलिक्यूलला जॉईन करत गेलो आपण, आणि जॉईन केल्यामुळे एक लॉंग कॉइल्ड चेन तयार होते, त्याला आपण म्हणतो पॉलीआयसोप्रीन. डिफरन्स काय? स्ट्रक्चर तर तुम्हाला सेम दिसत, स्ट्रक्चर तर सेम आहे, पण फरक इथं लक्षात ठेवायचा. हा मोनोमर आहे, सिंगल घेतलेला आहे आपण, फक्त त्याची संख्या
अमाऊंट त्याचा नंबर जास्त घेतलेला आहे, ठीक आहे. आणि आता जे घेतलेले आहेत आपण आयसोप्रीन सुरुवात त्यांच्यामध्ये बॉन्डिंग नाही, ते फ्री आहेत, सेपरेट आहेत. ओके, पॉलिमरायझेशनची रिएक्शन झाल्यानंतर ते बॉन्डिंग होतात. इथं पहा, इथं बॉन्ड दिसतोय तुम्हाला. जर तुम्ही पॉलिमर व्यवस्थित स्टडी केला असेल टेस्टला तुमच्या लक्षात येईल. पॉलिमरायझेशन रिएक्शन मध्ये जो फॉर्म झालेला पॉली कंपाऊंड असतो ना, तर त्या पॉली कंपाऊंड मॅम आधीची स्लाइड दिसते. अगोदरची दिसते, थांबा हा नवीन शेअर करते. आता दिसते, टाइप्स ऑफ रबर दिसते का? येस मॅम. हा ठीक आहे. आता टाइप्स ऑफ रबर मध्ये आपण नॅचरल आणि सिंथेटिक असे दोन टाइप्स पाहणार आहेत. नॅचरल म्हणजे जे ट्री असते, त्या ट्री मध्ये रबरचं ट्री असते. आता इथं आपण जर प्रोडक्ट बनवण्यासाठी जर यूज करणार असेल तर रबर ट्री आपण म्हणणार आहोत, किंवा जनरल जर तुम्हाला पाहायचं असेल एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल चिकू असतो, चिकूचं झाड तुम्ही कच्चा चिकू जर तोडला तर त्यामधून पांढरा व्हाईट कलरचा असा सबस्टन्स बाहेर पडतो, त्याला आपण लॅटेक्स म्हणतो. तो काय असतो? रबर असतो, ठीक आहे. सो याच्यामध्ये तो जो व्हाईट कलरचा लॅटेक्स आहे तो काय असतो, तर ते आयसोप्रीनचा मॉलिक्यूल असतो, ठीक आहे. आयसोप्रीनचं स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CCH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके, देर आर 2 डबल बॉन्ड्स प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. कार्बन नंबर 5 अँड हायड्रोजन नंबर इज 8. सो इट इज मोनोमर, सिंगल आहे, हा सिंगल आहे. याचं कन्व्हर्जन आपण पॉली आयसोप्रीन मध्ये करणार आहोत. आपण N एवढे म्हणजे खूप जास्त, N म्हणजे किती घेऊ शकतो आपण? 10. पॉलिमरायझेशनच्या रिएक्शन मध्ये 400-500 मॉलिक्युल्स तर आरामशीर असतात. तर आपण सपोज 500 घेतलेले आहेत. आता हे 500 जे मॉलिक्युल घेतले ते सेपरेट असतात. हा, ते आता बॉन्डेड आहेत का? नाही, सेपरेट आहेत. पण इथं काय होतं, आता हे 500 जे मॉलिक्युल्स घेतलेले आहेत आपण, त्यांच्यामध्ये आपण बॉन्डिंग देतो किंवा बॉन्डिंग क्रिएट करून त्यांना एकत्र जॉईन करतो आणि त्यांची चेन तयार करतो. जी चेन तयार होते त्याला पॉलिमर असं म्हणायचं. हा एक मोनोमर आहे म्हणजे सिंगल आहे. पॉली म्हणजे अनेक किंवा मेनी, आणि मर्स मीन्स मॉलिक्यूल. मेनी मॉलिक्युल्सची चेन तयार झाली की पॉलिमर तयार झाला. आपण कसं केलं पॉली आयसोप्रीन तयार? आयसोप्रीन होता आपल्याकडे, त्याची पॉलिमरायझेशनची म्हणजे ऍडिशनची रिएक्शनने वी कॅन गेट द पॉली आयसोप्रीन. ओके, सो इथं ओळखायचं कसं, इथं एक बॉन्ड दिलेला आहे. याचा अर्थ हा बॉन्ड काय डिनोट करतो की पुढं बॉन्डिंग कंटिन्यू आहे. हा एक मॉलिक्यूल आहे, त्याला सेम असा अजून एक मॉलिक्यूल असेल यासारखा, त्याच्या शेजारी अजून एक असेल, म्हणजे हे बॉन्डिंग कंटिन्यू आहे असं हे इंडिकेट करतो. आणि त्याच्या बेसला एक पाहायचं, इथे N दिलेला आहे. N म्हणजे N नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे आपण किती घेऊ शकतो? N इज इक्वल टू 1000, 10,000, 1 lakh, 10 lakh, किती? ओके, सो दिस इज द रिएक्शन ऑफ नॅचरल रबर. डू यू अंडरस्टँड इट? समजले का तुम्हाला? समजले का? यामध्ये काय अडचण आहे का? येस मॅम. साकीब नाही वाटत, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता कोण जॉईन झालं? नाही झाली, ठीक आहे. साकीब नाही, हिंदीत सांगायची काही गरज नाही, ठीक आहे. मराठी, ओके. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कालची स्लाइड केली का कम्प्लीट सगळ्यांनी? अजून आपले 2 टॉपिक आहेत, ते पण मोठे आहेत. जर लिहून देत बसतो तर आपला सिलेबस अजिबात कव्हर करेन. त्यामुळे मी लिहून देण्याचं स्ट्रिक्टली टाळणार आहे. लिहून देऊ शकत नाही तर मी तुम्हाला. मग तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रायटिंग कम्प्लीट करा, ठीक आहे. रायटिंग तर कम्प्लीट करावं लागेल तुम्हाला, कारण की नोट्सचा उपयोग सेमिस्टर मध्ये कसा होतो ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती, बरोबर आहे ना. एक्झाम मध्ये तुम्ही नोट्स ओपन करून पाहू शकता, ठीक आहे. काढला का याचा स्क्रीनशॉट घेतला नॅचरल रबर? येस मॅम. ठीक आहे. पाहता नेक्स्ट स्लाइड. प्रोसेसिंग ऑफ लॅटेक्स. आता हे लॅटेक्स आहे, मी आता म्हटलं की या लॅटेक्स पासून आपण रबर तयार करू शकतो. जो व्हाईट कलरचा जर रबर ट्री मी पण पाहिला, तुम्ही पण पाहिलं नसणार आहे, तर रबरचं ट्री पाहण्यापेक्षा लॅटेक्स ओळखायचा कसा की जनरल मी एक्झाम्पल सांगते. चिकूचे झाड, कच्चा चिकू जर तोडला किंवा दुसरे बरेचसे असे असतात, पण चिकू जो आहे त्याच्यामध्ये लॅटेक्सचं अमाऊंट जास्त असतं आणि तो खूप चिकट असा असतो. चिकू सुद्धा त्याचं लॅटेक्स सुद्धा रबर साठी युज केलं जातं, पण त्याची जी अमाऊंट असते ती कमी असते, ठीक आहे. जास्त प्रमाणात रबर ट्री सध्या त्याचं अमाऊंट ट्री कमी होत चालले. चिकूचं सुद्धा युज केलं जातं रबर फॉर प्रिपरेशन ऑफ द रबर. सो पहा,
प्रोसेसिंग ऑफ लॅटेक्स. आता हा जो लॅटेक्स आहे व्हाईट कलरचा चिकट असा पदार्थ असतो त्याचं कन्व्हर्जन आपल्याला रबर मध्ये करायचं. ठीक आहे, पहा आता कसं करायचं. सुरुवातीला पहा हे बॉटनिकल नेम आहे त्याचं रबर ट्रीचे, हेविया ब्रॅसिलिनियस अँड गॉविली ट्री. ठीक आहे, बॉटनिकल आणि तुमचं बायो नसेल, ज्या मुलांचा डबल ग्रुप असेल त्यांना माहिती आहे बॉटनिकल नेम असतात ट्रीला. ठीक आहे, सायंटिफिक नेम म्हणजे आपण त्याला म्हणतो. कॉमन नेम एक असते जे आपण कॉमन नेम म्हणतो आणि सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याचं दुसरं नाव असतं. सो रबर ट्री कन्सिडर करा. रबर ट्री लिहिलं तरी चालेल. तुम्हाला काय हे ट्री डायग्राम एक्झाम मध्ये विचारला जाणार नाहीये, तुमची एक्झाम ही ऑनलाईनच असणार आहे. तरी पण आपण प्रोसेस पाहणार. याच्यातलं एखादी एमसीक्यू विचारलं जाऊ शकते की या स्टेप नंतर कोणती स्टेप फॉलो करतात वगैरे. ठीक आहे, सो रबर ट्री घेतली. ठीक आहे, त्याला काय करायचं आता त्या रबर ट्रीला शार्प कट करायचं ऑन ए बार्क ऑफ द ट्री. पूर्ण झाड आपल्याला कट करायचं नाही, आपण ते कलेक्शन त्याचं दरवर्षी करू शकतो. मग आपण फक्त जसं मेंढी आहे त्याची लोकर आपण दरवर्षी कसं काढू शकतो तसं असतं हे. जे जे लेटेक्स आहे ते आपण दरवर्षी कलेक्ट करू शकतो. म्हणून त्याला काय करायचं असतं, त्याची जी बार्क आहे, साल जी असते झाडाची साल, त्याला एक शार्प कट घ्यायचा, छोटासा कट घ्यायचा. कट केल्यामुळं जे अमाऊंट ऑफ लॅटेक्स झाडामध्ये ट्री मध्ये प्रेझेंट असतं तर त्याला बाहेर पडण्यासाठी एक आउटलेट मिळते. तिथून ते बाहेर पडायला सुरुवात होतो लॅटेक्स. ठीक आहे, आता इथे काय होतं पहा, नेक्स्ट सांगितलं सिक्रेशन ऑफ मिल्की लिक्विड दॅट इज लॅटेक्स. मिल्की लिक्विड जे असतं ते लॅटेक्स असतं, व्हाईट कलरचा सबस्टन्स. देन लॅटेक्स बाहेर पडायला सुरुवात झाली, कलेक्ट करणार आहोत आपण ते कलेक्ट लॅटेक्स. देन नेक्स्ट स्टेप असणार आहे डायल्युशन अँड टायट्रेशन ऑफ लॅटेक्स. आता हे फिल्ट्रेशन आहे, त्या फिल्ट्रेशन टायट्रेशन नाही, ते या नोट्स मध्ये खूप चुकवत्या तुम्हाला जे दिले त्या, पण तेवढंच अवेलेबल आहे, दुसरा त्याला ऑप्शन नाही. ठीक आहे, इथं टायट्रेशन नाहीये. मी ज्या तुम्हाला पीपीटी प्रोव्हाइड करणार आहे ना त्यातलंच तुम्ही स्पेलिंग हे करा. आता इथे तुम्ही टायट्रेशन लिहिचाल त्यामुळे वहीत वगैरे लिहून घ्या. हे फिल्ट्रेशन आहे, इथं टायट्रेशन कुठून आलं तेव्हा फिल्टर करायचं आपल्याला, डायल्यूट करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं, त्या लॅटेक्स मध्ये वॉटर ऍड करायचं. डायल्युशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. ओके, लक्षात ठेवायचं. डायल्युशन करतो म्हणजे आपण काय करतो, वॉटर ऍड करतो त्यांच्यामध्ये. ठीक आहे, तर इथं वॉटर ऍड केला आपण, डायल्युशन अँड फिल्ट्रेशन ऑफ लॅटेक्स. फिल्ट्रेशन कशासाठी करायचे, ज्यावेळेस आपण कलेक्ट करत असतो त्यामध्ये मे बी सॉइलचे पार्टिकल गेले असतील, बार्कचं एखादी इम्प्युरिटी, कचरा पालापाचोळा काही जर त्यामध्ये इम्प्युरिटी जर मिक्स झालेली असेल तर त्यासाठी आपल्याला फिल्ट्रेशन करायचे. ठीक आहे, डायल्युशन अँड फिल्ट्रेशन. नंतर पुढची स्टेप असते कोएगुलेशन ऑफ लॅटेक्स बाय ऍडिंग ऍसिटिक ऍसिड. आता आपण काय केलं, जो व्हाईट कलरचा मिल्की सबस्टन्स होता लॅटेक्स, त्यामध्ये पाणी ऍड केलं, वॉटर ऍड केलं, त्याचं डायल्युशन केलं. ठीक आहे, आता हे डायल्युशन केल्यामुळं हे सोल्युशन सगळं डायल्यूट झाले एकदम. आता या जे मॉलिक्यूल आहेत आयसोप्रीनचे ते आपल्याला कोएग्युलेट करायचे आहेत. मग कोएग्युलेशन साठी आपण ऍसिटिक ऍसिड यूज करतो. कोणते केमिकल यूज करतो आपण, ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड ऍड केल्यामुळे सोल्युशन मध्ये जे आयसोप्रीनचे मॉलिक्यूल असतात ते कोएग्युलेट व्हायला स्टार्ट होतात. ठीक आहे, नंतर कोएग्युलेट झालं, ते कोएग्युलेटेड मास जे असतं ते सरफेसला फ्लोट होत. जसं आपण लोणी काढत असताना कोएग्युलेशन होतं, लोणीचे जे पार्टिकल्स, एक लोणीचा असा गोळा वरती येतो, तरंगतो आणि खाली आपले काय असते, ताक राहते. ठीक आहे, सेम तसं होतं. वरती लॅटेक्स तयार होतो, लॅटेक्सचं जे कोएग्युलेटेड मास आहे असं तयार होतो, वरती फ्लोट होतं, ते तरंगतं, हेवी नसते, ते लाईट वेट असतं, त्यामुळे ते काय होतं, फ्लोट्स ऑन द सरफेस. ठीक आहे, नंतर काय करायचं, आता दोन मेथड आहेत इथं. एक तर आपण ते कोएग्युलेटेड मास दोन मेथडने आता आपण बनवू शकतो. एक तर काय करायचं, कोएग्युलेटेड जे मास आहे ते रिमूव्ह करायचं अँड सेट through with the help of the roller to express the water. Express spraying the water. आपल्याला काय करायचंय, जो फ्लोट होणारा आपल्या सरफेसवरती जे कोएग्युलेटेड मास होतं, फ्लोट होत होतं, ते रिमूव्ह करून घ्यायचं आणि रोलर मधून ते पास करायचं. while it passes through the roller, spray किंवा sprinkle the water. स्प्रिंकल का करायचं आपल्याला, तर त्यामध्ये इम्प्युरिटी असेल तर ते रिमूव्ह होईल आणि वॉटर हेल्प करतं रबरला सेट करण्यासाठी. रोलर मधून पास करायचं आणि वॉटर त्यामधून स्प्रिंकल करायचं वॉटर त्यावर. ठीक आहे, नंतर क्रिप्ड रबर चे एक क्रिप्ड तयार होते, रबरची म्हणजे एक शीट तयार होते
असं कन्सिडर करा. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, हे जे कोएग्युलेटेड मास आहे ते प्रोसेस करायचं इन द स्मोक फॉर द 5 days. स्मोकिंगची प्रोसेस असते, म्हणजे त्या मासला आपण स्मोक प्रोव्हाइड करतो आणि त्यामध्ये आपल्याला टेम्परेचर पण मेंटेन करायचं असतं 40 to 50 डिग्री सेल्सिअस आणि ही प्रोसेस 5 days साठी असते. ठीक आहे. नंतर जे रबर तयार होते त्याला स्मोक्ड रबर म्हणायचं आणि जर आपण रोलर मधून पास केलं तर ती शीट तयार होते, त्याला आपण म्हणणार क्रिप्ड रबर. दोन्ही मेथडने आपण रबर प्रिपेअर करू शकतो. सो दिस इज द प्रोसेसिंग ऑफ द लॅटेक्स फॉर प्रिपरेशन ऑफ द नॅचरल रबर. डू अंडरस्टँड? समजलंय का? यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? आता डू अंडरस्टँड? येस मॅम. हा, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक खूप मोठा आहे पण सिंपल आहे फॉर द अंडरस्टँडिंग. आता नॅचरल रबर इज ए मेड फ्रॉम द प्लांट्स लाईक रबर ट्री. द रबर लॅटिक्स इज ऑब्टेन बाय शार्प कट. जे आपण वरती सांगितले ते सेम इथे सांगणार. शार्प कट घ्यायचा रबरच्या बार्कला आणि लॅटेक्स कलेक्ट करायचे. परत हा जो लॅटेक्स आहे तो डायल्यूट करायचा. डायल्यूट करायचा म्हणजे त्यामध्ये ऍडिशन ऑफ वॉटर करायचे and filter to eliminate dirt present in them. Then it is allowed to stand for the few hours to coagulate. Coagulate होण्यासाठी थोड्या वेळ ठेवायचं आपल्या सेटल रिएक्शनला सेट होऊन द्यायचं. इक्विलिब्रियमला रिएक्शन सेट झाली पाहिजे. मग काय होतं की जे ऍसिटिक ऍसिड ऍड करायचं. ऍसिटिक ऍसिड ऍड केलं की ते जो मास आहे रबरचे मॉलिक्युल्स कोएग्युलेट होतात, एकत्रित येतात. हे लाईटवेट असल्यामुळे सरफेस वरती तरंगत असतात, फ्लोट होत असतात. ते रिमूव्ह करायचं आणि नंतर आपण त्याची दोन मेथडने, एक तर स्मोकिंग मेथडने किंवा एक तर रोलरच्या हेल्पने आपण त्याचे रबर बनवू शकतो. ठीक आहे. समजलं? ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा राहिला ते अगोदरच्या. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला का? येस मॅम. ठीक आहे. आता पुढचा पहा. याचा नाही, हा ठीक आहे, घ्या याचा एक स्क्रीनशॉट. पण रोजचे जे स्क्रीनशॉट घेतलेले ते कलेक्ट रायटिंग कम्प्लीट करा वेळेवरती. टाइम टू टाइम ते कम्प्लीट करा, नाहीतर पेंडिंगला राहिले की तुम्हाला असाइनमेंट वगैरे असाइनमेंट करू ज्यांची अपलोड केली त्यामध्ये जास्त डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. शॉर्ट मध्ये लिहिलं तरी आय विल एक्सेप्ट. ठीक आहे. काढला स्क्रीनशॉट? काढला याचा. नोट्स इम्पॉर्टंट आहे. ओके. सबमिशन असाइनमेंट ते तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता, पण हे जे तुमचं नोट्स आहेत, नोट्स मात्र व्यवस्थित लिहा. ठीक आहे. काढला का स्क्रीनशॉट? या स्लाइडचा घेतला? येस मॅम. हा, ठीक आहे. आता नॅचरल रबर आपण प्रिपेअर केली, पण आता त्याच्या ड्रॉबॅक्स काय पहा. एक तर पहिलं म्हणजे नॅचरल रबरचा टेन्साइल स्ट्रेन लो असतो. टेन्साइल स्ट्रेस आणि स्ट्रेन हे तुम्ही फिजिक्स मध्ये 12th मध्ये शिकलेला आहात. ठीक आहे. नॅचरल जो रबर आहे त्याचा स्ट्रेंथ कमी असतो, म्हणजे ते लगेच ब्रेक होते. ओके. दे नेक्स्ट लार्ज वॉटर ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. वॉटर ते ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी त्याची जास्त असते. म्हणजे समजा वॉटर मध्ये जर आपल्याला रबर डीप केली आपण किंवा अशा इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण रबर ही यूज केली, नॅचरल रबर की जी पाण्याचा कॉन्टॅक्ट येतो त्या मशीनचा, तर वॉटर हे ऍब्सॉर्ब करते. किंवा इन रेनिंग सीझन ते काय करू शकतो, वॉटर ऍब्सॉर्ब करते. ओके. हे पण एक ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट ड्रॉबॅक असेल इट बिकम्स हार्ड इन वॉटर अँड सॉफ्ट इन समर. हार्ड इन वॉटर होते अँड सॉफ्ट इन समर. हे एक त्याचं ड्रॉबॅक असेल की विंटर मध्ये काय होऊन बसतं, ते हार्ड होतं. रबर आपल्याला माहितीये पहा, रबरचे जर पाईप्स असतील किंवा आपली वॉटर सप्लायची पाईप्स असेल वगैरे, तर ज्या घरी आपण युज करतो पाईप छोटी, तर ते विंटर मध्ये आपण पाहतो की हार्ड होते. जनरली सगळे रबर हे हार्ड होतात, पण त्यामध्ये सिंथेटिकचं अमाऊंट थोडं कमी राहते हार्ड होण्याचं. आणि समर मध्ये माहिती आपल्याला लूज पडते रबर. ठीक आहे. सो नेक्स्ट असेल इट स्वेल्स इन मेनी ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक आहे ते.
एक मिनिट. हा ठीक आहे. इथं ऑर्गेनिक सॉल्व्हंट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा इथर असतो, ऍसिटोन असतो, ठीक आहे, यांना आपण ऑर्गेनिक सॉल्व्हंट म्हणतो. किंवा डायइथिल इथर आहे, डायइथिल इथर ऍसिटोन आहे, किंवा अल्कोहोल पण युज केलं जातं. पण ऑर्गेनिक मध्ये स्ट्रॉंगली सॉल्व्हंट म्हणून कोण युज करतो आपण डायइथिल इथर आणि ऍसिटोन, ठीक आहे. तर यामध्ये जर या सॉल्व्हंट मध्ये जर रबर आपण ऍड केली किंवा रबर डीप केली तर स्वेल होते, रबर फुगली जाते, स्वेल होते, सुजते किंवा फुगते म्हणूया आपण, ठीक आहे. देन इट सफर्स परमनंट डिफॉर्मेशन. नॅचरल रबरला जर स्ट्रेस अप्लाय केला तर ते परमनंट डिफॉर्म होऊन बसतं. जर स्ट्रेस रिमूव्ह केला तर ते ओरिजिनल स्टेटला रिटर्न येऊ शकत नाही किंवा ओरिजिनल स्टेट ते गेन करत नाही, ठीक आहे. नेक्स्ट, इट हॅज अ लेस ड्युरेबिलिटी. त्याची ड्युरेबिलिटी कमी आहे, म्हणजे जास्त काळ टिकू शकत नाही, ते ब्रेक होतं लगेच. आणि लास्ट असेल ड्रॉबॅक. इट इज अ नॉन रेजिस्टन्स टू नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक बेन्झीन, CCl4. नॉन पोलर सॉल्व्हंटला हे नॉन रेजिस्टन्स असते, म्हणजे रेजिस्टन्स करू शकत नाही. म्हणजे नॉन पोलर सॉल्व्हंटचा या रबरवरती अटॅक होणार. कोणाचा? बेन्झीन असेल किंवा CCl4 हे केमिकल जर त्या रबरवरती पडले तर ते रेजिस्टन्स करत नाही, म्हणजे त्याचा अटॅक होतो याच्यावरती, ठीक आहे. सो दीज आर द सम ड्रॉबॅक्स ऑफ द नॅचरल रबर. नॅचरल रबर मध्ये ड्रॉबॅक्स आहेत, म्हणून आपल्याला सिंथेटिक रबर प्रिपेअर करायची आहे. ओके, do you understand these drawbacks? Yes, ma'am. Okay, take the screenshot of this slide. पॉलिमरच्या पीपीटी माझ्या कंप्लीट झालेल्या नाही, त्या जेवढे झाले तेवढे मी अपलोड करते, जेणेकरून तुम्हाला जरी स्क्रीनशॉट तुम्ही नाही घेतला ना तर तुम्ही टीचिंग डायरी मधून रायटिंग साठी ते ओपन करू शकता, ठीक आहे. मी काय करते, जेवढे आहेत तेवढ्या 70% आहे, थोडे राहिले 30, लास्टचे राहिले थोडे पॉइंट्स, 30% रिमेनिंग आहेत. मग जेवढा कंप्लीट आहे तेवढं मी अपलोड करते पीपीटी, म्हणजे तुम्हाला रायटिंग साठी हेल्पफुल होईल. घेतला स्क्रीनशॉट? नेक्स्ट पहा. Yes. ठीक आहे, नेक्स्ट आता व्हल्कनायझेशन. आता हे जे रबर आहे त्या रबरचे आपण ड्रॉबॅक्स पाहिले, ठीक आहे. आता या रबरचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आपण व्हल्कनायझेशन या मेथडने किंवा या रिएक्शनने आपण रिमूव्ह करू शकतो. काही ड्रॉबॅक रबरचे व्हल्कनायझेशन या प्रोसेसच्या हेल्पने आपण रिमूव्ह करू शकतो, ठीक आहे. आता काय असतं मग व्हल्कनायझेशन? So the process of heating raw rubber with the sulfur 200 to 140 degree Celsius. व्हल्कनायझेशन ही एक प्रोसेस असते ज्यामध्ये आपल्याला रॉ रबर, कच्चं रबर जे आहे ते आपल्याला हीट करायचं असतं अप टू 100 to 140 इन बिटवीन, ठीक आहे. 100 to 140 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला हीट करायचंय विथ द ऍडिशन ऑफ सल्फर. हे महत्वाचं आहे. हे व्हल्कनायझेशनचं MCQ ला 100% क्वेश्चन असतो बघा. यामध्ये व्हल्कनायझेशन प्रोसेस मध्ये कोणता इलेमेंट सोबत आपण हीट करतो रबर, रॉ रबर? तर सल्फर ऑप्शन असतो, फॉस्फरस असते, क्लोरीन असते. मुलांच्या लक्षात येत नाही क्लोरीन का फॉस्फरस, काही चूज करतात. ते सल्फर आहे. व्हल्कनायझेशन मध्ये सल्फर आपण यूज करतो फॉर द हिटिंग अँड टेम्परेचर इज सेट बिटवीन 100 to 140 degrees. Okay, degree Celsius. So the added sulfur combines chemically at the double bond. आता हा काय होतं, आयसोप्रीन मध्ये पाहिलं आपण की डबल बॉन्ड आहेत दोन, तर जो सल्फर ऍड केलेला असतो तो डबल बॉन्ड एक ब्रेक करतो आणि तिथं बॉन्ड क्रिएट करतो. सो सल्फर इज बॉन्डेड विथ द डिफरंट स्ट्रिंग्स. इथं पाहता रिएक्शन आहे व्हल्कनायझेशनची, तुम्हाला दिसते इथं. हा आपला आयसोप्रीन आहे, CH2 CCH3 डबल बॉन्ड CH2. ओके, आता इथं हे जे दिसतंय असं तुम्हाला पीक सारखं, ते काय असतं, याचा काय मिनिंग असतो की पुढं हाच मॉलिक्यूल कंटिन्यूड आहे. हा जो मॉलिक्यूल दिसतोय तुम्हाला CH2 CCH3 डबल बॉन्ड CH2, हाच मॉलिक्यूल पुढं कंटिन्यूड झालेला आहे. कशाचं मिनिंग आहे हे डिनोट काय करतं की पुढं कंटिन्यू आहे, ठीक आहे.
नंतर इथं सेम असंच या साईडला पण दाखवले, म्हणजे त्याच्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला सेम हे हाच मॉलिक्यूल प्रेझेंट आहे आणि अशी एक लॉंग चेन घेतलेली आहे आपण. ठीक आहे, यामध्ये एसेट ऍड केला आपण सल्फर एक. ओके, सल्फर ऍड केल्यानंतर हे एक चेन घेतली आपण आणि ही दुसरी एक घेतली. दोन चेन कन्सिडर केले घेतलेत आपण. वरती एक लॉंग चेन आहे प्लस एसेट आणि अजून एक सेकंड का घेतले आपण, तर आपल्याला ना हे असं स्ट्रक्चर बनवायचं. आपण हेच एकच लिहू शकत होतो, लॉंग म्हणजे किती लॉंग घेऊ शकतो आपण. ठीक आहे, पण आपल्याला हे स्ट्रक्चर असं जॉईंट करायचं आहे, म्हणून हे तुम्हाला समजण्यासाठी हे आपण दोन मॉलिक्यूल असे दाखवलेले आहेत. वरती एक लॉंग चेन आहे मॉलिक्यूल आणि खाली एक लॉंग चेन मॉलिक्यूल आहे प्लस एसिड. आता हे नॅचरल रबर आहे, हे जे स्ट्रक्चर आहे ते नॅचरल रबर आहे. हे रिएक्शन आपण आता सेट करणार आहोत टू 100 to 140 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे, 140 डिग्री सेल्सिअसला आपण सेट केली की इथं व्हल्कनाइज्ड रबर तयार होतो. काय तयार होतं, व्हल्कनायझेशन प्रोसेस आहे. ही जी प्रोसेस आहे त्याला व्हल्कनायझेशन म्हणायचं आणि या प्रोसेस मध्ये जो रबर प्रिपेअर होतो, फॉर्म होतो, त्याला आपण म्हणतो व्हल्कनाइज्ड रबर. ठीक आहे, नाव लिहिले इथे खाली. सो कसं होते बघा स्ट्रक्चर. डबल बॉन्ड पहा आता कुठे आहेत. हे पहिलं स्ट्रक्चर व्यवस्थित पाहून घ्या. खालचं स्ट्रक्चर इथं डबल बॉन्ड वरच्या स्ट्रक्चर मध्ये येत आहे. ठीक आहे, मी माउस फिरवत आहे, रोटेट करते. इथं डबल बॉन्ड. खालचा जो स्ट्रक्चर आहे सेकंड वाला स्ट्रक्चर, सेकंड स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड इथं आहे. आता काय होतं इकडे पहा, हा डबल बॉन्ड इथला असा ब्रेक होतो. ब्रेक झालं की हे ब्रेक झालेले इलेक्ट्रॉन्स कुणाला मिळतात, या कार्बनला मिळतात. ठीक आहे, आता हा कार्बन बॉन्डिंग साठी फ्री झालेला आहे आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स पण आहेत टू बॉन्ड विथ सम अदर ऍटम. याचं पण सेम होतं. हा बॉन्ड ब्रेक होतो, हे इलेक्ट्रॉन्स कुणाला मिळतात, ह्या कार्बनला मिळतात. इकडच्याला का नाहीत मिळत, तर या कार्बनची व्हॅलन्सी ऑलरेडी सॅटिस्फाय होते. इथं 1 2 आणि इथं तुमचा 3. आता इथं ह्या दोघांमध्ये एक सल्फर अटॅच होतो आणि इकडे एक आणि इकडे पाहता स्ट्रक्चर. या दोघांमध्ये एक सल्फर इथं जॉईन झालेला आहे, अटॅच झालेला आहे. आता याची व्हॅलन्सी फुलफिल झाली. आता अनदर इलेक्ट्रॉन जो आहे तो हा शेजारचा ऍडजस्टंट कार्बन ऍटम गेन करतो आणि तो सल्फर बरोबर दुसरा बॉन्ड तयार करतो. सेम तसंच ह्या दोघांमध्ये एक झालेला आहे तो गेला आणि खालचा कार्बन आता अजून त्याची व्हॅलन्सी कंप्लीट झालेली नसते. कार्बनची व्हॅलन्सी 4 व्हायला लागते. ठीक आहे, म्हणजे 4 बॉन्ड तो प्रिपेअर करू शकतो, जास्त नाही, कारण की व्हॅलन्सीज त्याची 4 असते. सो इट कॅन फॉर्म ओनली 4 बॉन्ड्स, नॉट मोर दॅन द 4. त्यामुळं याचे आता 4 बॉन्ड्स क्रिएट झाले. यामधल्या कार्बनचे पहा इकडे 1 2 3 आणि 4. आता याचा प्रश्न मिटला. पण या कार्बनने जर सल्फर अजून सल्फर सोबत अजून बॉन्ड प्रिपेअर जर केला नसेल तर याचे फक्त इकडे 1 आणि इकडे 1 आणि या हायड्रोजनला 1 असे 3च बॉन्ड्स आहेत, म्हणजे अजून एक बॉन्ड्स तो फॉर्म करू शकतो. सो इट फॉर्म्स द बॉन्ड विथ अनदर सल्फर ऍटम. सो दिस स्ट्रक्चर formed is now called as a vulcanized rubber. ओके, आता हे जे स्ट्रक्चर तयार झाले त्याला आपण vulcanized rubber असं म्हणतो. डू यू अंडरस्टँड? व्हल्कनायझेशन प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती एक MCQ असतोच 100%. समजलं व्हल्कनायझेशनची प्रोसेस कशी असते? काय करायचं आपल्याला मी सांगते शॉर्टमध्ये. रॉ रबर घेतले आपण, रॉ रबर त्यामध्ये सल्फर ऍड करून 100 to 140 डिग्री सेल्सिअसला रिएक्शन सेट करायचे असते. ज्यावेळेस रिएक्शन कंप्लीट होते त्यावेळेस जो प्रोडक्ट तयार होतो तो व्हल्कनाइज्ड रबर असतो. त्यामध्ये डबल बॉन्ड ब्रेक होतात आणि त्या ठिकाणी सल्फर ऍटम जॉईन होतो. अशा पद्धतीने व्हल्कनाइज्ड रबर फॉर्म होतो. ठीक आहे, समजलं? समजलं व्हल्कनायझेशन? हॅलो, Yes, ma'am. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला का? स्क्रीनशॉट घेतला? आता नेक्स्ट एकच बिचारी मुलगी रिस्पॉन्स देत असते, 1 2 3 देत्या. बाकीची मुलं काय निवांत असते, फक्त जॉईन व्हायचं, मोबाईल तसाच ठेवायचा. आता टफनेस जो आहे व्हल्कनाइज्ड रबर प्रिपेअर झालेला, तर तो कशावरती डिपेंड असतो, तर अमाऊंट ऑफ सल्फर ऍड.
वल्कनायझेशन प्रोसेस आपण रबरची कशासाठी करतो, तर आपले जे रबर आहे त्याचे काय ड्रॉबॅक्स होते की त्याची ड्युरेबिलिटी कमी आहे, त्याचा स्ट्रेंथ कमी आहे, इलास्टिसिटी कमी आहे आणि ते एकदा का डिफॉर्म झाले की ओरिजिनल शेप गेन करत नाही. मग आपण काय केलं, त्या रबरची वल्कनायझेशनची प्रोसेस केली. वल्कनायझेशन केल्यामुळे त्याला टफनेस येतो. हा टफनेस कशावरती डिपेंड असतो, आपल्याला जास्त टफनेस पाहिजे असेल तर काय करायचं, मग जास्त अमाउंट मध्ये सल्फर ऍड करायचं. ठीक आहे. सो टफनेस इज डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ सल्फर ऍडेड. ओके. सो काही एक्झाम्पल दिलेत की फॉर एक्झाम्पल टायरची वायर असते, आपले टू व्हीलरचे जे टायर्स असतात ते खूप टफ असतात आपल्याला माहितीये, तर ते त्याचे बनवलेले असते टायर बनवताना जी वायर यूज केलेली असते. म्हणजे जर तुम्ही टायर जे पाहिले डिकम्पोज झालेले टायर पाहिले, न्यूली टायर मध्ये आपल्याला वाटतं की हे एकच मटेरियल आहे, पण ते तसं नसतं. वायर असतात, स्मॉल अशा धागे असतात, तर ते धागे कशाने बनलेले असतात, ते एका इलास्टिक किंवा रबरने बनलेले असतात. तर त्यामध्ये सल्फरचं अमाऊंट असतं 3 to 5%. 3 to 5% सल्फरचं अमाऊंट असतं टायर वायर मध्ये. एमसीक्यू मध्ये वगैरे विचारलं जाते. बॅटरीचे जे रबर असतात त्या 30% त्यामध्ये सल्फर असतं. सो टफनेस इज डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ सल्फर. ऍडव्हान्टेजेस काय पाहायचे, त्या व्हल्कनायझेशन प्रोसेसचे ऍडव्हान्टेजेस काय काय फायदे झाले आपल्याला. पहिलं म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ इन्क्रीज झाला. सेकंड, वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी होती ती कमी झाली, लो झाली. थर्ड असेल तुमचा बेटर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे. अँड लास्ट, रेजिस्टन्स टू ऑर्गेनिक सॉल्व्हंट. नॅचरल रबर हा ऑर्गेनिक सॉल्व्हंट मध्ये स्वेल होत होता, आता काय होतं, इथं रेजिस्टन्स होतं टू द ऑर्गेनिक सॉल्व्हंट, म्हणजे ऑर्गेनिक सॉल्व्हंट मध्ये हा याचं स्वेलिंग आता होत नाही when we perform the vulcanization process. Okay, so these are the points. Are you getting? समजलं यामध्ये काय अडचण आहे का याच्यात? समजलं का? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पहा. एकटी प्रणाली तेवढे रिस्पॉन्स देते पहा, बाकीची मुलं काय बोलत नाहीत कोण. प्रणाली एकटीचीच मी प्रेझेंट लावणार आता आज. एकच मुलगी प्रेझेंट दाखवणार, बाकी सगळे ऍबसेंट. ठीक आहे. इथं नॅचरल रबर संपला, आता सिंथेटिक रबर स्टार्ट होतो. आता इथं सिंथेटिक मध्ये नंबर ऑफ टाइप्स पाहणार आहोत आपण. पहिला बघा, स्टिरीन ब्युटाडाईन. ओके, त्यालाच आपण शॉर्ट मध्ये बुनायस रबर म्हणतो. तुम्ही 12th मध्ये शिकलेला आहात हा स्टिरीन ब्युटाडाईन किंवा बुनायस रबर असं त्याला शॉर्ट मध्ये कॉमन नेम आहे बुनायस. ठीक आहे. जसं मुलांना कसं घरी काय ना काय म्हणतात, बंटी वगैरे, बंटी बाबू काय, सेम तसं एस फॉर स्टिरीन. एस फॉर स्टिरीन बुनायस. एस का म्हटलं, एस फॉर स्टिरीन. सो त्याचे रिएक्शन पहा अगोदर कसा प्रिपेअर केला जातो पहा. आता रिएक्शन सेमच असणार आहे. कोणती? पॉलिमरायझेशनची प्रोसेस सेमच असते पॉलिमराइज. फक्त इथं आपण काय करतो, वेगवेगळे मोनोमर्स फक्त यूज केलेत. इथं स्टिरीन जर आपल्याला स्टिरीन ब्युटाडाईन जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर आपण स्टिरीनचं एक मॉलिक्युल घेतो. इथं स्टिरीन आहे अँड ब्युटाडाईन. नावच त्याचं काय, स्टिरीन ब्युटाडाईन. म्हणजे एक ब्युटाडाईन घ्यावं लागेल, एक स्टिरीन घ्यावं लागेल. ठीक आहे. ब्युटाडाईनचा फॉर्म्युला ब्युटा मीन्स 4, ब्युटेन म्हणजे किती ऍटम्स असतात, 4. मिथेन मध्ये किती कार्बन असतात, मिथेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती असतात, 1. येस 1. इथेन मध्ये 2, प्रोपेन मध्ये 3, डिकेन म्हटलं की 10, ब्युटेन म्हटलं की 4, पेंटेन 5. ठीक आहे. मग आता इथं ब्युटा म्हटलं, ब्युटाडाईन, ब्युटा म्हणून 4, 1 2 3 4. डाय म्हणजे 2, ई आणि म्हणजे अल्कीन म्हणजे 2 डबल बॉन्ड. इथे एक डबल बॉन्ड आहे इथे, म्हणून याचं नाव पूर्ण काय झालं, ब्युटाडाईन. प्लस स्टिरीन. आता स्टिरीन म्हणजे इथं बेन्झीन रिंग आहे C6H5. C6H5 म्हणजे बेन्झीन रिंग आहे. इथं स्ट्रक्चर काढलं नाही, शॉर्ट मध्ये आपण लिहिले C6H5. इथं बेन्झीन रिंग असते. बेन्झीन रिंगला CH डबल बॉन्ड CH2 जर अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो स्टिरीन. हे कॉमन नेम आहे त्याचं सुद्धा.
सो ब्युटाडाईन आणि स्टिरीन मध्ये पॉलिमरायझेशनची प्रोसेस होते, पॉलिमरायझेशनची रिॲक्शन होते आणि बुनायस रबर तयार होतो. आता हे इथं पोटेन्शियल पर सल्फेट यूज केलेला आहे. ठीक आहे, काय लिहिले काय समजेना, पर सल्फेट. ठीक आहे, पुढे नाव असेल ते थेअरी मध्ये पाहूया आपण. सो ब्युटाडाईन आणि स्टिरीन या दोघांमध्ये रिॲक्शन होते, पॉलिमरायझेशनची प्रोसेस होते. हा एक मोनोमर आहे, हा दुसरा मोनोमर आहे. दोन मोनोमर्स मध्ये आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्यांचे घेतले आहेत, म्हणजे खूप जास्त प्रमाणात घेतलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पॉलिमरायझेशनची रिॲक्शन झाल्यामुळं बुनायस रबर तयार होतं. तर काय होतं पहा, स्ट्रक्चर कसं तयार होते पहा. इथं CH2 आहे. ठीक आहे, इथला डबल बॉन्ड हा ब्रेक होतो. इथला डबल बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं इथं बॉन्ड येतो असा. इथं बॉन्ड आला, इथे दिसतोय बघा, इथं बॉन्ड आला की याचा अर्थ काय असतो, हे पुढे असं कंटिन्यू झालेलं आहे. इथं बॉन्ड दिसतो, याचा अर्थ काय, तर तो पुढच्या एका मॉलिक्युलला बॉन्डेड आहे, बॉन्ड प्रेझेंट आहे. याचा अर्थ काय, जसं तुम्ही बिल्डिंग बनवतो ना, तर सिव्हिलची पण मुलं असतील याच्यामध्ये, किंवा घरे बांधकाम कुठेही तुम्ही पाहिलं असेल. समजा बांधकाम जर मधूनच स्टॉप करायचं असेल आणि पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं, तर ते असे हाफ विटा जे आहेत ना, अशा हाफ लावतात बघ, पाहिलं असेल. जर पुढे भिंत घ्यायची असेल आपल्याला आणि समजा विटा संपल्या, तर आपल्याला तिथं स्टॉप करायचं आहे. विटा संपले पण नंतर भविष्य काळात कधीतरी आपल्याला ते स्टार्ट करायचे बांधकाम आपले. तर अशा विटा पुढे कंटिन्यू असतात, अशा विटा दिसतात बघा, हाफ विटा अशा पुढे दिसतात आपल्याला. याचा अर्थ काय असतं, हे पुढे कंटिन्यू होणार. सेम तसा हा बॉन्ड काय इंडिकेट करतो, हे पुढे असं कंटिन्यूड आहे. नंतर हा आहे असं स्ट्रक्चर. आता हा बॉन्ड ब्रेक झाला, ते हा बॉन्ड इथं आला, म्हणून CH2 CH. आता इथला बॉन्ड आहे असा डबल बॉन्ड CH, इथं संपला आपलं स्ट्रक्चर. इकडं काय होतं, CH2 होता, डबल बॉन्ड CH. आता हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, हे इलेक्ट्रॉन या कार्बनला मिळतात. मग हा कार्बन काय करतो, या कार्बन सोबत बॉन्ड तयार करतो. इथला बॉन्ड ब्रेक होत नाही, तो तसाच राहतो. मग बॉन्डिंग साठी कुठले इलेक्ट्रॉन यूज केले जातात, तर इकडचे स्टिरीन मधला डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि ते इलेक्ट्रॉन बॉन्डिंग साठी यूज केले जातात. मग इथं हा CH2 इथं संपला, तर आपला 4 इथं कंप्लीट झाले. इकडचा आला हा 5वा इथं CH2 आणि हा तर ब्रेक झाला. डबल आता लिहायचं नाही, सिंगल लिहिणार आपण. सो सिंगल बॉन्ड CH आणि त्याला खाली आहे असा C6H5. इथं आपला कंप्लीट झाला. मग कंप्लीट झाली की त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकतो. का टाकतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, तर तो पॉलिमर तयार झाला. पॉलिमर तयार झाला आणि इथं परत एक बॉन्ड आहे. याचा अर्थ पण सेम की तो पुढे अजून असेच मॉलिक्युल्स हे बॉन्डेड आहेत. आणि किती आहेत हे, तर किती असू शकतात, N, म्हणून जनरल आपण N लिहिले. ते 1000 असू शकतील, 5000, 1 लाख, किती असू शकतात. सो दिस स्ट्रक्चर इज नाव कॉल्ड ॲज बुनायस रबर. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर बघून घ्यायचं. समजा MCQ मध्ये बुनायस रबरचं स्ट्रक्चर ओळखता आलं आणि MCQ ऑप्शन मध्ये जर दिलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कशाचं स्ट्रक्चर आहे, बुनायस रबरचं. ओके, समजलं. स्टिरीन ब्युटाडाईन कसं प्रिपेअर केला. हा ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. परत मी नेक्स्ट हे करते, मी लेक्चर झाले की अपलोड करते, तरी पण स्क्रीनशॉट घ्या काढून. मे बी जर डिलीट वगैरे झाला फोटो तर तुम्ही टीचिंग डायरी मधून घेऊ शकता. आता पहा दुसरं पुढे त्याच्या एक्सप्लेनेशन असेल मे बी. ठीक आहे, त्याच्या प्रॉपर्टीज. बुनायस रबरच्या काय प्रॉपर्टीज आहेत पहा. तर टेन्साइल स्ट्रेंथ लो आहे, इट हॅज हाय रेजिस्टन्स अँड लोड बिअरिंग कॅपॅसिटी. आपण लुब्रिकंट मध्ये पाहिलं बघ, लुब्रिकंट कसं पाहिजे आपल्याला, त्याचं जे यूज करतो आपण कुठे कुठे लोड बेरिंग मशीन मध्ये वगैरे किंवा बेरिंग्स मध्ये यूज करतो आपण असं म्हणतो. तर हे रबर जे आहे बुनायस रबर, ती त्याचा टेन्साइल स्ट्रेंथ थोडा कमी आहे, पण इट हॅज हाय रेजिस्टन्स. कशाला रेजिस्टन्स करते ते, तर लोड बेरिंग कॅपॅसिटीला. म्हणजे लोड किती जरी असला तरी ब्रेक होत नाही हे रबर. नेक्स्ट असेल प्रॉपर्टी, इट डज नॉट ब्रेक डाऊन इझिली. सहजासहजी जे ब्रेक होत नाही ते. नेक्स्ट, इट कॅन बी वल्कनाइज्ड सिमिलर टू नॅचरल रबर. नॅचरल रबरचे जसं ड्रॉबॅक रिमूव्ह करण्यासाठी वल्कनायझेशनची प्रोसेस आपण फॉलो केली, सेम तसं या बुनायसला पण आपण त्याचे वल्कनायझेशन करू शकतो. नेक्स्ट आहे तुमचं, इट गेट्स रेडिली ऑक्सिडाइज्ड. त्याचं ऑक्सिडेशन मात्र लगेच होते. आणि लास्ट असेल, इट हॅज ग्रेट वेदर ॲबिलिटी. वेदर म्हणजे हवामानाचा त्याच्यावरती
काही फरक पडत नाही, म्हणजे इट हॅज ग्रेट ॲबिलिटी टू द वेदर, म्हणजे वेदर जरी चेंज झालं तर त्याची कपॅसिटी आहे अशी राहते, किंवा त्याची ॲबिलिटी जी आहे ती आहे अशी राहते, त्याच्यावरती जास्त अफेक्ट होत नाही. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ बुनायस रबर. ठीक आहे, समजल्या प्रॉपर्टी. येस मॅम. पॉलिमर हा अंडरस्टँडिंग साठी सोपा आहे, करोजन सारखं नाही एवढं, फक्त मोठा आहे हा, त्याच्यापेक्षा पण मोठा आहे टॉपिक. आणि दुसरे दोन ह्याच्यासारखेच आहेत एकदम. पहा नेक्स्ट, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा प्रॉपर्टीचा. घेतला? येस मॅम. तुम्हाला रायटिंग आता खूप वाढणार आहे बघ. असाइनमेंट सगळ्या सब्जेक्टची प्लस आपल्या नोट्स पण आल्या त्याच्यामध्ये. आता त्याचे युजेस, ह्या बुनायस रबर आपण कुठे यूज करतो? इट इज युज्ड फॉर मेकिंग टायर्स, टायर टू व्हीलरचे टायर, फोर व्हीलरचे टायर, नंतर शू सोल, जे आपले बूट असतात किंवा जे सँडल्स असतात त्यांचे सोल असतो खालचा बेस. सोल म्हणजे काय? बेस असतो. आता ते बेस बनवण्यासाठी यूज केले जातात. फॉर मेकिंग फुटवेअर कंपोनंट, फुटवेअरचे सोल आणि वरचे जे डिझाईन वगैरे असतात त्यासाठी पण यूज करू शकतो. फॉर मेकिंग वायर अँड केबल कोटिंग, अल्युमिनियमची वायर असेल किंवा जर्मेनियमचे असेल तर त्याला, कॉपरचे असेल त्याला कोटिंग जे येतं वायरला, तर ते पण आपण बनवू शकतो. बुनायस रबरचं असते. नेक्स्ट, फॉर मेकिंग गॅस्केट्स, फोर व्हीलर जे गॅस्केट्स असतात ते. नंतर फॉर मेकिंग टँक लाईनिंग, टँक लाईनिंग म्हणजे सपोज एक मोठा कंपोनंट आहे, कंटेनर आहे मोठा इंडस्ट्रीमध्ये, आणि त्या टँकला वरून लाईनिंग द्यायचं. जसं कुकर असतो ना, कुकरचं जे वरचं आपलं झाकण असते वरचं, तर त्या झाकणाला एक रबर असते बघा, रबरची रिंग असते, तर त्याला म्हणायचं आपण लाईनिंग म्हणतो, लाईनिंग. सेम तसं मोठ्या मोठ्या टँक्सला असं लाईनिंग असतं, जेणेकरून ते जे वरचं झाकण आहे ते फिट बसावं, त्यामधून कॉम्पोनंट बाहेर येऊ नये किंवा गॅसेस कोणते त्यामध्ये एंटर होऊ नये, यासाठी ते रबरचं लाईनिंग बसवलेलं असतं. सो दीज आर द युजेस. समजले युजेस? येस मॅम. ठीक आहे. आता बुनायस झाला. सिंथेटिक मध्ये सेकंड आहे तुमचा थायोकॉल. थायोकॉल पहा कसा प्रिपेअर करायचा. इट इज प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन बिटवीन सोडियम पॉलिसल्फाइड अँड इथिलीन डायक्लोराइड. दोन केमिकल घेतले आपण थायोकॉल साठी. क्वेश्चन, जे कोणाचे कंटेंट कोणते ते लक्षात ठेवायचे. म्हणजे बुनायस मध्ये स्टिरीन आणि बुटाडाइन आहे. थायोकोल मध्ये इन्ग्रेडियंट सुरुवातीचे काय आहेत? सोडियम पॉलिसल्फाइड आहे आणि इथिलीन डायक्लोराइड. तर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, द रिएक्टंट युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ थायोकोल आर डॅश डॅश, मग तुम्हाला तिथे ऑप्शन दिलं जाईल, किंवा रिव्हर्स पण विचारू शकतात की सोडियम पॉलिसल्फाइड अँड इथिलीन डायक्लोराइड कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म ए डॅश डॅश रबर. सो थायोकॉल, त्यामुळे कुणाचे इन्ग्रेडियंट कोणते ते लक्षात ठेवायचे. थायोकॉल साठी आपल्याला कोण कोण लागणार आहे? सोडियम पॉलिसल्फाइड लागणार आहे अँड इथिलीन डायक्लोराइड. सोडियम पॉलिसल्फाइड म्हणजे काय पहा, सोडियम आहे हा Na, इकडे पण एक Na. ओके, अँड S इज डबली बॉन्डेड टू द S. स्ट्रक्चर इज द बॉन्ड. आता हे आपण याची चेन घेतली, पॉली म्हटलं, इथं काय म्हटलं? पॉली. म्हणजे इथं दोन दिसत आहे, दोनला आपण पॉली म्हणू शकत नाही, दोन पेक्षा जास्त असेल तर पॉली म्हणायचं. मग इथं बॉन्ड दिसतो आहे, इकडे पण बॉन्ड आहे, याचा मिनिंग काय की हाच मॉलिक्यूल पुढे कंटिन्यूड आहे. इथं पण सेम असेल, NaS डबल बॉन्ड S Na, परत इकडे पण NaS डबल बॉन्ड S Na, असं कंटिन्यूड आहे हिचे. प्लस आपण दुसरा घेतलेला आहे इथिलीन डायक्लोराइड. इथिलीन म्हटलं इथेन, इथिन, इथायन असं काय जर शब्द आला इथेनच्या रिलेटेड तर दोन कार्बनची संख्या असते, आणि डाय म्हणजे दोन, किती क्लोरीन घेतले? दोन. क्लोराइड, सो दोन क्लोरीन. Cl इथे एक आहे, इथे एक आहे, राईट लाईक लेफ्ट लाईक, आणि इथं इथेन आहे. सो दिस नेम इज नेम ऑफ दिस कंपाऊंड इज द इथिलीन डायक्लोराइड. ओके, या दोघांमध्ये हिटिंग करायचं आपल्याला, किंवा त्याला हीट प्रोव्हाइड करायची आणि त्यांची पॉलिमरायझेशनची रिएक्शन होणार आहे. सगळ्यांचीच पॉलिमरायझेशनची रिएक्शन होत असते, कारण टॉपिकचं नावच आहे आपल्या पॉलिमर, म्हणजे पॉलिमरायझेशननेच आपण रबर किंवा प्लास्टिक बनवणार आहोत. सो इट फॉर्म, पाहता स्ट्रक्चर कसं, अगोदर हे स्ट्रक्चर पाहून घ्यायचं, वरचे रिएजंट कसे होते, प्रोडक्ट कसा तयार झाला.
काय काय रिमूव्ह झाले आता NaCl रिमूव्ह होते याच्यामध्ये. सो there is 2 molecules here, 2 atoms of Na present. Here chlorine is present. So the Na from sodium polysulfide and chlorine from the ethylene dichloride combines to form NaCl. आता इकडचा Na गेला, इकडचा Cl गेला, राहिलं काय इथं S डबल बॉन्ड S आणि CH2 राहिले. सो इट कंबाइन्स फॉर्म बॉन्ड, इथं बॉन्ड S डबल बॉन्ड S आणि इथं डॅश CH2 बॉन्ड CH2 नंतर स्क्वेअर ब्रॅकेट अगेन इथं बॉन्ड असणार आहे म्हणजे हे पुढे कंटिन्यूड झाले. इथं पुढे पण असेच ॲटम्स असणार S डबल बॉन्ड S बॉन्ड CH2 आणि हे किती असू शकतात नंबर मेनी नंबर असू शकतात. सो N plus 2N of NaCl. So this structure is called as a thiocol. S डबल बॉन्ड S CH2. ओके, थायोकॉल कसं तयार केला, कसं प्रिपेअर केला आपण सोडियम पॉलिसल्फाइड घेतलं, इथिलीन डायक्लोराइड घेतलं, त्यांची पॉलिमरायझेशनची रिएक्शन केली बाय सप्लाइंग द हीट, देन इट इज कन्वर्टेड इनटू S डबल बॉन्ड S बॉन्ड CH2 अगेन बॉन्ड. ओके, आणि यामध्ये रिमूव्ह काय झाला NaCl हा रिमूव्ह झाला. सो दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ना थायोकॉल. ओके, समजला थायोकॉल? थायोकॉल समजला? कसं तयार केलं समजलं थायोकॉल? मुलांना विचारते. E52 गणेश, जी मुलं आन्सर देणार आहेत ना त्यांना रिमूव्ह करते. थांब पाहू दे कसं रिमूव्ह करायचं मला. गणेश E52, हॅलो गणेश आहे का? E52 गणेश ask to remove आहे, रिमूव्हचा ऑप्शन येते तर 3 डॉट्स वरती क्लिक केली. जी मुलं रिस्पॉन्स देणार नाहीत ना त्यांना मला माझ्या लेक्चर मध्ये ठेवायचंच नाही इथून पुढच्या लेक्चरला. आज वॉर्निंग देणार आहे, नंतर मुली देतात रिस्पॉन्स. मुलं E57 E62 संकेत, हॅलो संकेत आहे का तुम्ही? ऋषिकेश E70. ठीक आहे ऋषिकेश, थायोकॉल समजलं का? काय अडचण आहे का थायोकॉल मध्ये? ऋषिकेश एकदा रिमूव्ह करते. जी मुलं रिस्पॉन्स देत नाहीत ना त्यांना पटपट रिमूव्ह करते. हॅलो प्रशांत 57. प्रशांत आहे का झोपलाय? यस मॅम. समजलं का थायोकॉल? यस मॅम. स्क्रीनशॉट काढून घेतला? हा घेतलाय. नंतर कंप्लीट करायचंय, नुसतं स्क्रीनशॉट जमा करायचे नाहीत मोबाईलच्या गॅलरीमध्ये. नेक्स्ट कोण आहे रे? E52 गणेश आहे का? गणेश काय गणपती बसवायला गेलं? हॅलो गणेश आहे का तुम्ही? एक मिनिट रिमूव्ह करते परत, मग जाग येईल झोपले असते तर. नेक्स्ट पुढचा मुलगा कोण आहे? स्क्रीनशॉट काढून घ्या मुलींना. पुढचे थांबा मी एक्सप्लेन करू. E30 दुसरा गणेश. E30 गणेश जगदाळे. हा रिस्पॉन्स द्यायचा नंतर रिमूव्ह करणार आहे. मुली फक्त बोलतात, रिस्पॉन्स द्यायचा, जागा राहायचा, मोबाईल चालू ठेवून झोप काढायची नाही. आता प्रॉपर्टी थायोकॉल समजला कसं तयार केलंय? स्क्रीनशॉट घ्यायचा, रायटिंग तुम्हाला कधी वेळ मिळेल कधी कम्प्लीट करू शकता. तुमचीच एक्झाम आहे, एक्झाम तुम्हाला द्यायचे, कम्प्लीट करा आणि एक्झाम द्या. नेक्स्ट प्रॉपर्टीज, सगळं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केले. स्पून फिडिंग आहे, तो अभ्यास करायचा, एवढंच रिमेनिंग आहे. नोट्स दिले सगळं काढायचं, काय गरज नाही राईट करायचं. पाहता ह्या थायोकॉलच्या प्रॉपर्टीज, they have excellent resistance to swelling,
अँड डिग्रेडेशन बाय द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आपले जे नॅचरल रबर होता तो स्वेल होत होता, म्हणून आपण सिंथेटिक तयार केले होते, त्यामध्ये पण गुण येस, पण त्याचे पण एवढं थोडा कमी आहे रेजिस्टन्स. सो थायोकॉलच्या प्रॉपर्टीज मध्ये पाहतो एक्सलंट रेजिस्टन्स आहे टू स्वेलिंग अँड डिग्रेडेशन बाय द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, नेक्स्ट असेल थायोकॉल हॅव व्हेरी गुड रेजिस्टन्स टू ऑक्सिजन, ओझोन अँड सनलाइट. ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण त्याचं ऑक्सिडेशन होत नाही, ओझोनचा पण त्यावरती काही इफेक्ट होत नाही, आणि सनलाइटचा पण त्याच्यासाठी पण हे गुड रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होते. नंतर पुढची प्रॉपर्टी आहे इट हॅव लो परमेबिलिटी टू गॅसेस. गॅसेसला परमेबल नाहीये, ठीक आहे, इट हॅज लो परमेबिलिटी. गॅसेसला जास्त प्रमाणात परमेबल करत नाही, लो परमेबिलिटी त्याची. नेक्स्ट असेल टेन्साइल स्ट्रेंथ लो आहे. हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज. आता युजेस पाहते, थायोकॉल कुठे यूज करू शकतो आपण? इट इज युज्ड इन द बलून्स, light parts and jackets. Okay, balloon, light parts, jackets. Next uses असेल solid propellant fuel for rocket and motors. इथं जे फ्युअल असते याच्यामध्ये हे जे रबर आहे थायोकॉल ते सॉलिड प्रोपेलंट म्हणून यूज केलं जातं फॉर फ्युअल, फॉर द रॉकेट आणि मोटर आणि रॉकेट जे असतील त्यामध्ये सॉलिड प्रोपेलंट म्हणून यूज करू शकतो आपण थायोकॉल, ठीक आहे. आणि लास्ट त्याचा युजेस आहे इट इज युज्ड फॉर सील इन गॅस्केट यूज करू शकतो, किंवा केबल कव्हरिंग असेल, किंवा ऑइल टँक लाइनिंग. लाइनिंग म्हणजे काय प्रकार असतो सांगितले, एक ऑइलची टँक असेल, ऑइल जर रिमूव्ह करताना वगैरे, किंवा त्याला आपल्याला सील पॅक एकदम पॅक करायचं असेल, त्याला एकदम त्याचं सील जे आहे ते त्यामध्ये एअर वगैरे अजिबात अलाउ जर करून द्यायची नसेल आपल्याला, तर लाइनिंग बनवावं लागतं आपल्याला ऑइल टँकला वगैरे, तर ह्या थायोकॉलचा आपण लाइनिंग बनवू शकतो. केबल्स असते, केबल माहिती आहे सगळ्यांच्या शेतात वगैरे असते, केबल कव्हरिंग साठी यूज करू शकतो. गॅस्केट आहे, अगेन 4 व्हीलर मध्ये वगैरे गॅस्केट असते, आणि सील. सो दीज आर द युजेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द थायोकॉल. समजलं का गणेश? E30. हा येस मॅडम. ठीक आहे. नंतर E27 अर्जुन समजलं का? येस मॅडम. बोलायचं अर्जुना, रिस्पॉन्स द्यायचा, तरी रिमूव्ह करणार आहे, एका विद्यार्थ्याला रिमूव्ह केले. नेक्स्ट, ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि समजलं नसेल तर विचारत चला, फक्त येस येस म्हणायचं नाही समजलं तर रिपीट म्हणत जाऊ, मला जास्त काय सांगायचं ना, मी रिपीट करत जाईल. काढला का स्क्रीनशॉट? घेतला स्क्रीनशॉट? आता पुढचा नॅचरल रबर आणि सिंथेटिक रबर यामध्ये डिफरन्स पाहायचा आपल्याला. एमसीक्यू मध्ये पहिलं ज्यावेळेस तुमची रिटर्न एक्झाम होती थेरी, त्यावेळेस 2 मार्काला क्वेश्चन विचारला जायचा डिफरन्स बिटवीन, पण आता तुम्हाला ऑनलाईन द्यायचे आणि एमसीक्यू द्यायचे. त्यामध्ये असा क्वेश्चन तर नसेलच की द डिफरन्स, पण कंपॅरेटिव्ह पॉइंट लक्षात ठेवायचे, त्यावरून तुमचे 2 कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. सो सी द फर्स्ट पॉइंट इन द नॅचरल रबर, इट इज ऑब्टेन फ्रॉम रबर ट्री प्लांट. एवढं लक्षात ठेवा, नॅचरल रबर इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम रबर ट्री प्लांट. लिहिताना पण तुम्ही तसंच लिहायचं, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम रबर ट्री एवढं लिहायचं, किंवा रबर प्लांट एवढंच लिहा. नेक्स्ट, सिंथेटिक प्रिपेअर करतो आपण लॅब मध्ये बाय द पॉलिमरायझेशन ऑफ व्हेरियस मोनोमर्स लाईक स्टिरीन आहे आणि ब्युटाडाइन. नेक्स्ट, इथं नॅचरल मध्ये इट हॅज 2 व्हरायटीज लाईक सिस पॉलीआयसोप्रीन आणि ट्रान्स पॉलीआयसोप्रीन. आयसोप्रीन म्हणजे कच्चं रबर, त्याचं पॉलिमरायझेशन केलं की पॉलीआयसोप्रीन आपण म्हणजे रबर तयार केलं होता, त्याचे परत 2 व्हरायटीज असतात. एक असतं सिस म्हणजे सिमिलर ऍटम्स असतात, आणि ट्रान्स म्हणजे अपोजिट असतात, सिस आणि ट्रान्स. सिंथेटिक मध्ये देर आर लार्ज नंबर ऑफ व्हरायटीज आहेत आपल्याकडे फॉर द सिंथेटिक रबर, जसं नायलॉन 6 वगैरे तुम्ही ते 12th क्लास स्टडी केले होते ते. नॅचरल रबर मध्ये नेक्स्ट, लो लोड बेरिंग कपॅसिटी, इकडं हाय लोड बेरिंग कपॅसिटी. इकडं काय, फॉर इम्प्रुव्हमेंट इन व्हेरियस प्रॉपर्टीज व्हल्कनायझेशन शुड बी कॅरीड आउट.
आपण पाहिलं की त्याचे ड्रॉबॅक्स आहेत काय, मग ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण वल्कनायझेशनची प्रोसेस फॉलो करू शकतो. इकडे आहे आज पॉलिमरायझेशन इज कॅरिड आउट एक्सटर्नली किंवा सिंथेटिकली, वल्कनायझेशन रिक्वायर्ड नाही. आपण प्रिपेअरच करताना असं प्रिपेअर करणार आहोत की सगळे फॅक्टर्स इन्क्लूड करूनच त्याचे आपण रबर तयार करतो. अगेन परत वल्कनायझेशनची गरज नाही इकडे, पण इथं मात्र करावी लागते आपल्याला नॅचरल मध्ये. नेक्स्ट आहे नॅचरल मध्ये वेदरिंग ऑकर्स फास्टर. म्हणजे हवामान जे आहे हवामानचा अफेक्ट फास्ट होतो इथं नॅचरल वरती. इकडे हाय रेजिस्टन्स आपण म्हटलं की वेदरला हे अफेक्ट करतं किंवा वेदरला त्याचा रेजिस्टन्स कसा असतो, हाय असतो. इकडे एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला नॅचरल रबरचं. क्रिप्ड रबर आहे किंवा स्मोक्ड रबर, दोनच एक्झाम्पल आहेत नॅचरल मध्ये. सिंथेटिक मात्र नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. आपण पाहिलेले या टॉपिक मध्ये बुनायस आणि थायोकॉल रबर. ओके, सो दीज आर द डिफरन्स डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बिटवीन द नॅचरल रबर अँड सिंथेटिक रबर. डू यू अंडरस्टँड द डिफरन्स? डू यू अंडरस्टँड? समजलं का? डिस्टिंग्विशिंग फॅक्टर समजले? येस मॅम. ओके, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमचा रोल नंबर टाका चॅट बॉक्स मध्ये. मग मी अटेंडन्सच घेते तुम्हाला. परत एक चॅट बॉक्स मधून काढायला मला वेळ जातो. स्क्रीनशॉट काढून घ्या, मला परत चॅट बॉक्स ओपन करायचं किंवा पार्टिसिपेंट मधून घेते मी. एक मिनिट, स्क्रीनशॉट घ्या अगोदर. घेतला स्क्रीनशॉट? घेतला सगळ्यांनी? येस मॅम. ठीक आहे. ओके ओके, ज्यांनी स्क्रीनशॉट घेतले नसतील मी आता नोट्स पीपीटी प्रोव्हाइड करते लगेच लेक्चर झालं की, तिथून तुम्ही कलेक्ट करा पीपीटीज. ठीक आहे. पार्टिसिपेंट किती आहेत? मी फक्त absent नंबर 0 1 2 3 4 5 6 7 6 E06 आहे का? नाही. 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 रेग्युलर absent 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ओके. एकावन्न. आता जॉईन झाले का तुम्ही विराज? E51. हॅलो, नो हा आता जॉईन झाले का तुम्ही? E51 विराज. नो 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 मॅम. ठीक आहे. एकोणसत्तर 70 72. ठीक आहे, आपण इथं स्टॉप करूया. रिमेनिंग पॉइंट्स विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर.